नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो आपला तिसरा हप्ता आहे तो कधीपर्यंत येणार आहे. लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, आता सरकारचं ठरलं आहे, सरकारने तारीख आणि वेळ सांगितलेली आहे की कधीपर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. सरकारचं ठरलं, लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार. तर बघा, आता सरकारचं ठरलं आहे, लाडक्या बहिणींना या दिवशी तिसरा हप्ता भेटणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहे. तर आता ते कोणत्या दिवशी होणार आहे आणि काय ठरलं आहे सरकारचं ते डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी जर तुमच्या काही समस्या असतील लाडक्या बहिणीबद्दल, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला लगेच सुरुवात करूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर बघा, जी आपली लाडकी बहीण योजना आहे याची एक आपली मोठी माहिती अपडेट समोर आली आहे. जी योजना आहे लाडकी बहीण योजना, या योजनेचा तिसरा जो हप्ता आहे तो येत्या 19 सप्टेंबर रोजी जमा होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा, याची स्वतः माहिती कोणी दिलेली आहे, याची अधिकृत माहिती दिलेली आहे जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत. तर बघा, या निर्णयानंतर काय होणार आहे की जो आपला 1500 रुपये प्रति महिना आहे, दर महिन्याला आपल्याला 1500 रुपये भेटते, त्या हिशोबाने आपल्याला पैसे भेटणार आहेत. तर बघा, आदिती तटकरे यांनी काय माहिती दिलेली आहे, तर आता स्वतः जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी काय माहिती दिलेली आहे या योजनेबद्दल, तर ती सविस्तरमध्ये आता आपण बघणार आहोत. तर बघा, सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 19 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. तर बघा, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे, अपडेट समोर आलेली आहे. ह्यो जे तिसरा हप्ता आहे, हा हप्ता आपल्याला 19 सप्टेंबर रोजी रायगड येथून आपल्याला वितरित केले जाणार आहे. तिथे एक कार्यक्रम होणार आहे तिसऱ्या हप्त्याबद्दल आणि तिथून हा हप्ता वितरित होणार असल्याची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. हा दिवस राज्यस्तरीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. तर बघा, हा जो तिसरा हप्ता आहे हा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ आहे हा वितरित केला जाणार आहे. अर्जात त्रुटी राहिल्यास अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. तर बघा, काही महिलांनी काय केलेलं होतं की अर्ज केलेले होते आणि त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आलेली होती, काही चूक झालेली होती, त्यामुळे काही महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या, त्यांना या योजनेचा लाभ भेटलेला नव्हता. त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. तर बघा, आता त्या महिलांना या योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले असतील त्या महिलांना आता या योजनेतर्फे लाभ देण्यात येणार आहे. या तिसऱ्या हप्त्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा, जो आपला तिसरा हप्ता आहे यामध्ये एकूण 2 कोटी महिलांना यामध्ये लाभ भेटणार आहे तिसऱ्या हप्त्यामध्ये. तर अशी स्वतः माहिती जी आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. आतापर्यंत 2 हप्ते आले. तर बघा, आतापर्यंत काय झाले की आपल्याला 2 हप्ते हे भेटलेले आहे, पहिला आणि दुसरा रक्षाबंधनाच्या दिवशी. तर आता काय म्हणत आहेत, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते आलेले आहे. तर बघा, पहिल्या वेळेस काय झालं की आपण अर्ज केलेले होते, पण काय झालं की काही कारणास्तव अर्जामध्ये कागदपत्र जुळवाजुळव झाली नव्हती आणि झालेली जरी असली तरी त्यामध्ये काही त्रुटी आलेल्या होत्या आणि ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आलेल्या नव्हत्या अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते हे भेटलेले आहे. या 2 हप्त्याचे काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये आले होते. तर बघा, या योजनेमार्फत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते, जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे अर्ज जे मंजूर झाले होते त्यांच्या बँक खात्यात हे 3000 रुपये जमा झालेले आहेत. सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता. तर बघा, जो आपला तिसरा हप्ता आहे हा पुणे शहरातून एका मोठ्या कार्यक्रमानुसार हे वितरित केला गेला होता, पहिला आणि दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांना 2 महिन्यांचे 3000 रुपये आले होते. तर बघा, यामुळे काय झालेलं होतं, हा कार्यक्रम कुठे पार पडला, पुण्यामध्ये, आणि तिथून सर्व महिलांना, ज्या महिला पात्र होत्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये, त्या महिलांना पुण्यामधून हे ऑगस्ट महिन्यात पैसे 2
महिन्याचे पैसे हे सरकारने पाठवले होते. तर दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता. तर बघा, जो दुसरा कार्यक्रम होता आपला, हा नागपूरमध्ये आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची वाटप चालू करण्यात आलेली होती. तर बघा, ज्या महिलांना अजून एकही रुपया भेटलेला नव्हता, अशा महिलांना तिथून 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले होते नागपूरमधून. आता रायगड येथे सरकारचा तिसरा कार्यक्रम होणार आहे. तर बघा, जो आता आपला तिसऱ्या हप्त्याचा जो कार्यक्रम होणार आहे, हा रायगडमधून कार्यक्रम होणार आहे ना, रायगडमध्ये कार्यक्रम होणार आहे आणि या रायगडमधूनच आपल्याला तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे पाठवले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे. तर बघा, या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच जो आपला तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे थेट आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे अर्ज. तर बघा, सरकारने याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या महिलांनी अजूनसुद्धा अर्ज केलेले नव्हते, त्या महिलांना 30 सप्टेंबरपर्यंत आता अर्ज करण्यात येणार आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. तर बघा, आता जी लाडकी बहीण ज्या महिलांनी अजूनसुद्धा अर्ज केले नव्हते, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. तर बघा, अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्याला तिसरा हप्ता कुठून भेटणार आहे हे त्यांना कळेल. आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला, भेटूया एका पुढच्या नव्या लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.